ओमकार आपण त्वरित यायचं विनंती आहे. चला सह्याद्री 11 जुगाई संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आपला विनंती आहे. आणि एसकेसी धुमकवाडी आपण देखील आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची आहे. सामन्याला आपण लगेच सुरुवात करतोय. मॅच ऑफिशियल्स खूप धावपळ खरं तर ह्या स्पर्धेमध्ये होत असते मॅच ऑफिशियलची, परंतु तुमचं देखील कौतुक आहे सर्वांचं. एसकेसी धुमकवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आज मात्र प्लेइंग 11 मध्ये एक विशेष गोष्ट तुम्हाला पाहायला मिळाली. सार्थक कोटकर जे स्केटिंग मध्ये चॅम्पियन आहेत ते मात्र आज दिवसभर प्लेइंग 11 मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. 8 वर्षाचा खेळाडू आणि खरं तर आज दिवसभर हा खेळाडू मात्र प्लेइंग 11 मध्ये खेळताना आपण पाहिलाय. हे एक चांगली गोष्ट आहे. खूप मोठा अनुभव सार्थकसाठी देखील असणार आहे. गोलंदाज संकेत वायकुळ गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. बॅटिंगसाठी संजय एडगे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दिलीप वावडेकर यांना. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल त्यावरती केलाय आक्रमण. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु ते बनतील फक्त दर्शक. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करतायत संजय एडगे. ठोकलाय श्री रासाई चषक चौकार. संजय एडगे यांच्या बॅट मधून आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने ते खातं खोलतायत आपलं. 4 धावा धावपलकावरती आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो या ठिकाणी दिली जाईल सन्माननीय गणेश पानकर यांच्या शुभ हस्ते. ओमकार यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. आज मात्र ओमकार नावाचा बोलबाला राहिलाय. मग संघ एसकेसी धुमकवाडी असेल किंवा आरसीसी मोसम असेल, ओमकार नावाने आज खूप प्रभावित केलंय. ज्यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. शॉट ऑफ द डे. फलंदाज संजय एडगे यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय पॉइंट रिजन मध्ये. सुपर पॉइंट रिजनला बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह इन अ रो बाउंड्रीज. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून खेळतायत. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल चाललाय. लॉंग ऑफचे खेळाडू तिकडे पोहोचतायत. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आक्रमक सुरुवात संजय एडगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पाठीमागच्या सामन्यामध्ये विकेट पाठीमागून विकेट आल्या होत्या परंतु या सामन्यामध्ये संजय एडगे दर्जेदार सुरुवात आपल्या टीमला देत आहेत. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली आहे संजय एडगे यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमालीचा फटका आहे. पॉइंट रिजन मध्ये बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा लाजवाब फटका संजय एडगे यांच्या बॅट मधून. या षटकामधला 3रा चौकार आलाय. प्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल धावपलकावरती धावा आहेत. 14 धावा धावपलकावरती. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलाय. चांगला फटका. डीप मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडूला बरंच अंतर तिथे कव्हर करायचं होतं. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली संजय एडगे यांच्या माध्यमातून. संजय एडगे आणि दिलीप वावडेकर खूप महत्वाची ओपनिंग पेअर मैदानावरती आहे एसकेसी धुमकवाडी संघासाठी आणि खूप चांगली सुरुवात या जोडीने मैदानावरती केली आहे. पुढचा बॉल संकेत वायकुळ यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलंय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढलाय. पुन्हा एकदा बॉल जाईल अगदी पॉइंट रिजन मध्ये. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अगदी
खरं तर संजय येडगे पाहायला मिळाले. 3 चौकार तुम्ही पॉइंट रिजन मध्ये पाहिलेत. एक चौकार समोरच्या दिशेने पाहिलाय. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली संजय येडगे यांच्या माध्यमातून. बॅटिंग जर तुम्ही पाहिली 3 चौकार पॉइंट रिजन मध्ये गेलेत. एक चौकार समोर लॉंग ऑन रिजन मध्ये गेलाय. दोन दुहेरी धावा आल्यात, त्या मात्र वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आल्यात. म्हणजे बॅटिंग एकदम टिपिकल पाहायला मिळाली आहे. अगदी प्रत्येक वेळेस दिशा पाहून बॉल मारलेत. अप्रतिम बॅटिंग, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग संजय येडगे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती संग्राम डाकरे दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील धाव प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती संग्राम यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संग्राम. पुढचा बॉल पहिल्या बॉलवरती एक धाव येताना आपण पाहिली. गोलंदाज संग्राम गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. फुलर लेनचा बॉल फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा बॉल पोहोचलाय. खूप वेगाने बॉल गेलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न जरूर करत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळते. दिलीप वावडेकर यांच्या बॅटमधून देखील क्लास पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. या सामन्यामध्ये ती मात्र खूप जमेची बाजू राहिली आहे एसकेसी धुमकवाडी संघासाठी. पुढचा बॉल त्यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. बिटवीन द गॅप पुन्हा एकदा बॉलला खेळत क्षेत्ररक्षक आले दूरवरून बॉलच्या पाठीमागे येत आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली आहे, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर का 26 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात या 3 षटकांच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. खरं तर सेकंड सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय आणि तिथे धावा येताना पाहायला मिळत आहेत. लॉफ केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कमालीचा असेल सुरेश कोटकर. फेविकल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं. वेल जज कॅच. धावा धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. एक वेगळा प्लॅन घेऊन एसकेसी धुमकवाडी संघ मैदानावरती उतरलेला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न सर्वच फलंदाजांनी केलेला पाहायला मिळाला आहे. दिनेश पानकर देखील आलेल्या पहिल्याच बॉलवरती चौकार त्याने लगावलाय. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोर. 30 धावा धावफलकावरती. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आपण पाहिलं शेवटचा बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावफलकावरती. अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जातंय हा देखील महत्त्वपूर्ण प्रश्न आता निर्माण झालाय. अंतिम षटकामध्ये देखील इथे धावा शोधाव्या लागतील.
सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3 साठी पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात 30. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. संजय एडगे आक्रमण करतायत. हवेत उंच बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषेवर. वरती आल्यात. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 36 धावा धावपलकावरती सुनील पाटील यांचं स्वागत मात्र षटकारानं केलंय. थोडासा दबाव आता सुनील पाटील यांच्यावरती देखील असणार आहे, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 3 षटकांची मॅच होती. आक्रमक सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. 36 धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल खाली पोहोचतायत. संग्राम डाकरे तिथे आहेत, झेल सुटणार नाहीये. आणखीन एक विकेट. दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती संजय हप्पे मैदानावरती दाखल होत आहेत. छत्तीस धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संजय हप्पे मैदानावरती आलेत. दिनेश पानकर देखील मैदानावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. कौतुक केलं पाहिजे, खास करून फलंदाज दिलीप वावडेकर असतील, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. संजय एडगे यांचं कौतुक झालं पाहिजे. दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांची. संजय हप्पे देखील आक्रमण करतायत. आलेल्या पहिल्याच बॉलवरती हवेत बॉल, सुरेश कोटकर, झेल ड्रॉप. असं चित्र खूप दुर्मिळ तुम्हाला पाहायला मिळेल. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला सुरेश कोटकर यांच्या माध्यमातून. 2 धावा इथे देखील पूर्ण झाल्यात आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 38 धावा धावपलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आलेल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न संजय हप्पे यांनी देखील केलाय. 38 धावा धावपलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील स्टेप आउट झालेत. फटका कमालीचा आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळत आणि पुन्हा एकदा सरळ बॅटने आक्रमण. स्टेप आउट होत असताना पाहिलंय संजय हप्पे यांना. कमालीचा फटका आहे क्रिकेटचा. बेचाळीस धावा धावपलकावरती. संजय हप्पे देखील सरळ बॅटने आक्रमण करतायत. क्लासिकल फलंदाजी. पूर्ण होल युनिट मात्र एकाच गोष्टीसाठी काम करते की काय, असं चित्र पाहायला मिळालंय. सर्वच फलंदाजांनी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मॅक्सिमम केलाय या डावामध्ये. ही मात्र जमेची बाजू राहिली. एसकेसी दुमकवाडी संघाची 42 धावा धावपलकावरती. 40 पार स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील पाटील सज्ज आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंग साठी संजय हप्पे. पुढचा बॉल. यावेळेस धावबाची संधी होती, परंतु 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 43 धावा धावपलकावरती. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सार्थक कोटकर आपण पाहतोय आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. स्केटिंग मध्ये चॅम्पियन आहेत, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरती देखील प्लेइंग 11 मध्ये आपण सातत्याने त्यांना पाहिलंय. यावेळेस मात्र पायावरती हा बॉल आदळलाय. खूप वेगाने निघाले सागर डाकरे. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि एकच धाव तिथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळ शेंबवणे रजी आयोजित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा पार पडत आहेत. त्याचप्रमाणे अतिशय मोलाचं सहकार्य केलेले अनिल पवार यांचं RCC स्पोर्टतर्फे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे स्पॉन्सर लाभलेले आमच्या टुर्नामेंटसाठी प्रथम क्रमांक चषक मारुती अण्णाजी पवार, द्वितीय क्रमांक चषक पांडुरंग धोंडीबा पानकर यांच्याकडून, तृतीय क्रमांक चषक अनंत बापूराव पवार मेंढापूर पंढरपूर
आणि गणेश पांडुरंग पवार यांच्याकडून आलेला आहे, त्यांचा मी आभारी आहोत. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक चषक आहे ते काही शंकर बाबाजी वरपे यांच्या स्मरणार्थ युवराज पांडुरंग वरपे आणि शुभम पांडुरंग वरपे यांच्याकडून आलेला आहे. मालिकावीर चषक आहे कुमारी स्वानंदी आणि श्रुती सुरेश पानकर यांच्याकडून मिळालेला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय भागीरथी दत्ताराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण दत्ताराम पवार यांच्याकडून मिळालेला आहे, त्यांचा आम्ही आभारी आहोत. उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री राजाराम पडिलकर, श्री रमेश राजाराम पडिलकर यांच्याकडून. राजाराम पडिलकर हे आमच्या रासाई क्रिकेट संघाचे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्याच्यानंतर माजी गोलंदाज राजाराम पडिलकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री विनायक कडव यांच्याकडून. प्रत्येक मॅचसाठी सामन्यासाठी टी शर्ट जे आलेलं आहे कुमार अर्णव अनिल पवार यांच्याकडून आलेलं आहे, धन्यवाद. त्यानंतर जे आपल्याला सन्मान चिन्ह मिळालेलं आहे सौजन्य काही रामू बाळू पानकर यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण रामू पानकर यांच्याकडून. बॉल सौजन्य दक्ष दशरथ कडव कुमार दैविक सुनील कडव यांच्याकडून मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे पाणीचं जे सौजन्य पाणी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे श्री उमेश सकाराम पानकर नामदेव पाडावे नवलादेवीवाडी यांच्याकडून आलेलं आहे, यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे नाश्ता सौजन्य श्री सदैव दगडू पानकर यांच्याकडून मिळालेला आहे. प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिडल श्री अविनाश केसरकर यांच्याकडून मिळालेला आहे. अंपायर सौजन्य श्री पांडुशेठ लाड गेळोडे यांच्याकडून मिळालेला आहे. समालोचक सौजन्य श्री सचिन सतुपानकर आणि सचिन चंद्रकांत लाड यांच्याकडून. जेवणाचं सौजन्य जे जेवण स्पॉन्सर केलं आहे ते आहेत रवी बंडू पानकर, सचिन विठ्ठल कडव, राजाराम श्रीपती पानकर आणि कुमार अभिषेक मारुती पवार यांच्याकडून आलं आहे, यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. आता वळूया मॅचकडे, धन्यवाद. 44 धावा पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्यात आणि 45 धाव्यांचं लक्ष इथे असेल. 45 इज द टार्गेट. ओपनिंग पेअर मैदानावरती जाताना पाहायला मिळते. कृष्णा गुरव आणि सुनील पाटील ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. विस्फोटक फलंदाजी खरं तर. त्याचप्रमाणे अतिशय मोलाचं सहकार्य, विशेष सहकार्य म्हणावं लागेल श्री अमोद ज्ञानू वरेकर माजी सरपंच युवा कार्यकर्ते. त्याचप्रमाणे विकास चंद्रकांत हप्पे धुमकवाडी, रामचंद्र हप्पे धुमकवाडी यांच्याकडून मिळालेलं आहे, यांचेसुद्धा आम्ही सत्यशः आभारी आहोत. त्याचप्रमाणे आमच्या श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळाच्या अंतर्गत श्री रासाई लोकनाट्य नमन मंडळ यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य आहे, त्यांचेसुद्धा आम्ही संपूर्ण RCC स्पोर्ट आभारी आहोत, धन्यवाद. सर्वांच्या मनापासून आभार. कुणाचा नामोल्लेख जर चुकून राहिला असेल तर आपलं देखील आम्ही शाब्दिक शब्दसुमनांनी आभार मानतो. पहिलाच बॉल कृष्णा गुरव यांच्यासाठी समोर खेळत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चौकारानं ते देखील खातं खोलतायत. आणि 45 धाव्यांचं लक्ष आहे आणि सुरुवात मात्र चौकारानं करतायत कृष्णा गुरव. 17 बॉल मध्ये अजून 41 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संजय हप्पे यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात दर्जेदार झाली आहे. त्यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. कृष्णा गुरव थोडेसे अडखळलेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती आणि तब्बल मला वाटतं 10 बॉलमध्ये 41 धावा कृष्णा गुरव यांनी बनवल्या होत्या. परंतु तो सामना वेगळा होता. 16 बॉलमध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. संजय हप्पे गोलंदाजी ट्रॅकवरती पुनरागमन करतायत. ते पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा बॉल डॉट. त्यावेळेस देखील ऑन साईडला फटका खेळतायत. एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर झालाय आणि खूप उशिरा झालाय. धावबाची संधी निर्माण झाली होती आणि रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय, तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय असणार आहे. रनआउट साठी रिव्ह्यू इथे मात्र घेतला गेलाय.
क्रमांक 3 आणि 4 साठी आपण बॉल आउट वरती निर्णय देणार आहोत. पहिला संघ जो पराभूत झालाय हिंगाणेवाडी संघ, आपण या ठिकाणी थांबायचे आणि या सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ आपण देखील बॉल आउट साठी सज्ज राहायचं आपलं विनंती आहे. नॉट आउट आहे. 2 धावा तिथे पूर्ण झाल्यात आणि 2 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. तर हॅलो, संजय हप्पे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. बनवायच्यात 45 धावा. मोठं लक्ष आहे समोर. यावेळेस आक्रमण केलंय कृष्णा गुरव यांनी ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. कृष्णा गुरव यांच्या बॅटमधून मॅक्सिमम षटकार. कृष्णा गुरव यांची आज मात्र षटकार किंग इथे बनलेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार जर कोणी लगावले असतील ना ते नाव कृष्णा गुरव आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. थ्रू आउट दी टुर्नामेंट खूप चांगली बॅटिंग कृष्णा गुरव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. षटकारांची आतिषबाजी त्यांनी केली आहे. हॅलो, आपल्या स्टेजवर शिवाजी माने यांचं स्वागत आहे आणि संदीप पानकर हे दोघं जणांनी आपल्या सगळ्या स्पर्धकांना उत्साह देण्यासाठी ते हजर आहे. त्याबद्दल संपूर्ण RCC पोस्ट त्यांचं स्वागत करत आहोत. खूप खूप धन्यवाद. कुमार विक्रम विठ्ठल पानकर यांचं सुद्धा स्वागत आहे मंचावरती. शिवाजी माने साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय संदीपजी पानकर साहेब त्यांचं देखील आगमन इथे झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अपील झाली आहे पंतांकडे आणि सेलिब्रेशन मात्र खूप मोठं पाहायला मिळालंय. संजय हप्पे यांच्या माध्यमातून कृष्णा गुरव ऑक करतायत. आली आहे पहिली विकेट. फलंदाज बाद. अठरा धावा धावपलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती आहेत. 12 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि अजूनही 27 धावा बनवायच्या. 12 बॉल 27 धावेंची आवश्यकता आहे. कृष्णा गुरव 2 षटकार जरूर लगावले परंतु महत्वाची विकेट. शेवटच्या बॉलवरती देखील ट्राय केला मोठ्या फटक्याचा परंतु आवश्यकता नव्हती. ऑलरेडी त्या षटकाच्या धावा आल्या होत्या परंतु कृष्णा गुरव यांच्यासाठी टाळ्यांचा कडकड कडकड कडाट होतोय आणि अप्रतिम बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये कृष्णा गुरव यांची राहिली आहे. संग्राम डाकरे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. हितेश गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलर लेनचा बॉल होता. बॅटच्या एजला लागला. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 26 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 26 धावा अजूनही बनवायच्यात. इथून मात्र मोठी जबाबदारी संग्राम डाकरे यांच्या देखील खांद्यावरती असणार आहे. खरं तर शाहूवाडी संघासाठी अनेक वर्ष रन मशीन ही भूमिका संग्राम डाकरे यांनी देखील निभावलेली आपल्याला माहिती आहे परंतु हा महत्त्वपूर्ण सामना. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 26 धावेंची आवश्यकता. 45 धावेंचं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली कृष्णा गुरव यांच्या माध्यमातून परंतु आता थोडंसं दबाव पाहायला मिळेल सह्याद्री 11 जोगाई संघावरती. आज किरण लटके संघामध्ये नाही आहेत परंतु संग्राम डाकरे सारखा फलंदाज तुमच्याकडे आहे. इथे त्यांचा पुढचा बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि पोहोचले संजय हप्पे.
झेल टिपतील. वेल जज कॅच. संग्राम डाकरे नाव. बॅक टू दी पवेलियन. मोठा मासा गळाला. बॅक सुनील गुराव नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. हवेमध्ये उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक हितेश स्वतः बॉलच्या खाली पोहोचतायत. वेल जज कॅच. आणखी एक सफलता हितेश यांनी आपल्या नावावरती केली आहे. आणखी एक विकेट. फलंदाज बाद. कासार मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळाल्या. सुरुवातीला कृष्णा गुरव बाद झाले. षटकाच्या शेवटच्या बॉलवरती हितेश यांच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर 2 विकेट लगातार आणि आता हितेश विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. नऊ बॉल आणि 26 धाब्यांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे गोलंदाजासाठी, विकेट हॅट्रिकसाठी आणि फलंदाजासाठी मोठ्या फटक्यासाठी. ऑन साइडला फुल टॉस बॉल. फटका कमालीचा. एक टप्पा घेतलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आल्या आल्या फुल टॉस बॉल वरती फुल टॉल वसूल करतायत. धावा धावबलकावरती आहेत. 8 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 22 धावा. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत हितेश यांचे. यावरती जर 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सह्याद्री 11 जुगाई संघ पुनरागमन करेल या सामन्यामध्ये. यावेळेस आक्रमण करतायत समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. ओ व्हाट अ कॅच दॅट इज. क्या बात आहे दिलीप वावडेकर. अप्रतिम झेल टिपलाय आणि आली आणखी एक विकेट. फलंदाज बाद. आणि आली विकेट. 7 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता आहे. संतोष यांच्यासाठी हा बॉल महत्वाचा आहे. ह्या बॉलवरती मोठा फटका शोधावा लागेल. जर सह्याद्री 11 जुगाई संघाला आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये कायम ठेवायचंय तर ह्या बॉलवरती मोठा फटका शोधावा लागेल. आणि इथे मात्र शेवटचा बॉल डॉट आला. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 22 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 22 धाब्यांची आवश्यकता आहे. चला यानंतर क्रमांक 3 आणि 4 साठी बॉल आउट वरती निर्णय दिला जाईल. 3 फ्रेश गोलंदाज आपल्याला वापरायचे. हिंगाणेवाडी टीम आपण बॉल आउट साठी सज्ज राहायचंय आणि या सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ आपण देखील बॉल आउट साठी सज्ज राहायचं आपला विनंती आहे. तर फायनलचा सामना 4 षटकांचा होणार आहे. याची देखील नोंद आपण करून घ्यायची आणि कदाचित हा बॉल नो बॉल आहे. या बॉलवरती मोठा फटका शोधणं गरजेचं होतं.
नो बॉल आलाय आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 धावेंची आवश्यकता. पुढचा बॉल फ्री हिट देखील असणार आहे. 6 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. फ्री हिटचा बॉल फेकून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुनील पाटील यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम षटकार 6 धावा. धावेंची आवश्यकता है. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रुक रख खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. अप्रतिम फटका आपण पाहिलाय सुनील पाटील यांच्या बॅट मधून. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. पाच बॉल 15 धावा. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत तर बॉल गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण देखील होतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चंदू आप्पे यांच्या माध्यमातून. ऋषी कोकरे यांच्या माध्यमातून लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दोनच धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 13 धावा. डू ऑर डाय सिच्युएशन. सुनील पाटील मैदानावरती उभे आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार लगावत असताना त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. आकुटप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेचला. 1 धाव तर परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तर यस झालाय. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. रनआउटची सोपी संधी होती आणि रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानावरती सुरेश कोटकर दाखल होत आहेत. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजूनही 12 धावा बनवायच्या. सुनील पाटील खरं तर हे स्वप्नापेक्षा कमी नाही आहे आणि इथून जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार यांना आपण पाहतोय. 2 बॉल 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 12 धावा. सुनील पाटील स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. शर्यतीचे प्रयत्न करावे लागतील. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. सुनील पाटील मैदानावरती आहेत. त्यांच्या जोडीने सुरेश कोटकर. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता मैदानावरती. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचताय. झेल टिपला जाईल. आली आहे सफलता. 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या अगदी जवळ पोहोचले तेसकेशी धुमकवाडी संघ देखील. सागर डाकरे मैदानावरती पोहोचतायत. अनुभव आता इथे मात्र पूर्णपणे पणाला लावावा लागेल, कारण 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता मैदानावरती. नवीन फलंदाज सागर डाकरे मैदानावरती पोहोचलेत आणि 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हा कारनामा जर सागर डाकरेने केला तर वैयक्तिक माझ्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस असेल. दोन बॉल 12 धावांची आवश्यकता आहे आणि इथे मात्र लंबा क्षेत्रामध्ये बॉल पोहोचला. 1 धाव प्राप्त होईल. एका बॉल मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल. दोनच घे बॉल. स्टेप आउट जरूर झालेत. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. झेल टिपला जाईल आणि एसकेसी धुमकवाडी इन टू दी फायनल. बॅटिंग पाहायला मिळाली. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली
आणि एसकेसी धुमकवाडी संघ या ठिकाणी आपण पाहतोय फायनल मध्ये पोहोचलाय. अभिनंदन टीम. चला विनंती आहे 3-3 गोलंदाज रेडी ठेवायचेत. हिंगाणेवाडी आणि सह्याद्री इलेव्हन जुगाई. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय हितेश यांना. अप्रतिम गोलंदाजी केली, 3 सफलता आपल्या नावे केल्यात आणि महत्वाच्या 3 विकेट मिळवल्यात, 5 धावा केवळ खर्च केल्यात. हितेश यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. धन्यवाद. आपण जाऊया परत विशेष सहकार्याकडे. पुढील नाव आहे विशेष सहकार्याचं श्री विठ्ठल ज्ञानदेव पानकर, त्याचप्रमाणे श्री अनिल गोविंद पवार, योगेश पांडुरंग पवार, अभिषेक कृष्णा पानकर, प्रकाश भिकाजी भरिष्टे, गणेश सद्दाराम पानकर, भीमराव रामचंद्र पवार, ज्ञानू रामा कडक, मारुती राजाराम सेलार, रेखा राजेश गिड्डे, श्री कृष्णा पांडुरंग पानकर, बाळासो लक्ष्मण पानकर, त्याचप्रमाणे आमचे एडिटर सुनील गोविंद पवार, संदीप गणपत पानकर, पार्थवी धीरज कडव, ज्ञानदेव हप्पे, श्री तन्मय पटेल, आनंदाप्पा पवार, विश्वास श्रीपती पानकर, सुरेश शंकर कडव, शुभम विलास पानकर, शिवाजी तुकाराम सेलार, अमोल कृष्णा पानकर, श्री संतोष दगडू पानकर, संजय भिकाजी वरिष्ठे, निलेश राजाराम हुंबरे, सुहास पांडुरंग वरपे, दिनेश रामचंद्र पवार, प्रथमेश तुकाराम पवार, संतोष राजाराम पवार, भास्कर नागेश कांबळे, अजय परब, उत्कृष्ट गोलंदाज आणि भटरते आज उपस्थित नाही आहेत. श्री कुमार विश्वास, सोमा पानकर आणि बाबासो आलेकर या सर्वांचं आम्ही सतत ऋणी आहोत, आभारी आहोत. अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे यांच्या टीमसाठी. धन्यवाद. चला आपण बॉल आउट वरती आता निर्णय देणार आहोत. सॉरी. त्यानंतर मी आमंत्रित करतोय श्री संदीप पानकर यांनी मंचावरती यायचं आहे. त्यानंतर शिवाजी माने यांनी सुद्धा स्टेजवरती यायचे आहे. आरसीसी मोसम आणि एसकेसी धुमकवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस श्री सुरेश